नमस्ते. काय नाव काय? शंकर खराडे, गाव तुर्की. इकडे वासुदेला कसं काय आलास? वासून बोलावले प्रचार. प्रचारला कुणाचा प्रचार चालू आहे? नाना म्हणा नाना पंचायत समितीला अजित पाटील. अजित पाटील. नाव काय? सुरेश पाटील. गाव कुठलं? वासुंदे. वसुंधे. काय आता इलेक्शन चालू आहे जिल्हा परिषद पंचायत समितीची? काय काय हवा कोणाची आहे? संजय काका. हा संजय काका. संजय काका गट. हा कोण उमेदवार कोण आहेत? उमेदवार आहेत 2-3 आहेत. हा? 2-3 बालिका विजय माने. पंचायत समिती परत पंचायत समिती. जिल्हा परिषद जिल्हा परिषदला ते हे जे आहे ते काय नाव होतं? नाव विसरलं बघा. अमित पाटील. अमित पाटील. अमित पाटील डीके नाना हा डीके देवकडे. हा हे आहेत. मग काय कोणा हवा कोणाची आहे जिल्हा परिषदला? जिल्हा परिषदला हेच आहे तुमची त्या यावेळी आहे जी अमित पाटील. अमित पाटील. अमित ते हे एक आहे तुमची ते पाटील. काय पाटीलचं नाव होतं राजापूरचे डीके नाना. डिकेला का ना त्यांची हवा आहे. मग तुम्हाला काय वाटते? काही नाही मला काही वाटत मी राजकारणात. नमस्कार मामा. हा काय नाव काय? डॉक्टर पाटील. बर इलेक्शन चालू आहे द्या. दोन जागी तकडे हा काय घेते रामचे काय फुकट करायला हा? काय शेतकऱ्याला फायदा केला. काय काय केलं नाही तिने सांगा काय की केलं तुम्ही. हा? आपलं 5 घरावर उभा राहत्यात हा कशाला पाहिजे मतदान टाकायचं जात नाही. नाही आता बहिष्कार टाकणार आहे. हा बहिष्कार टाकणार आहे. होय काय हो. करायचं मला काय तुम्हाला काय अडचण काय आली काय? अडचणला एक राहते का हा करायचं काय निवडून आलं म्हणजे तकडे तिकडे कशाला येतात पुन्हा. येत नाही ते. होय 5 वर्ष झालं कोण आलं का तुमच्याकडे? कशाला येतात हा कोण येते पुन्हा ओळख पळख. नसत्या. हा राजकारण केला असताय. हा नमस्कार म्हटले. नमस्कार. काय नाव काय? गणेश गाव वासुंदे. आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक चालू आहे. मग काय हवा कोणाची? हवा काय आता हा? सगळ्याची जायची. सगळेच आहे. तरी पण हवा कोणाची आहे आता? तुतारी पंचायत समितीला जमत नाही. नाही. हा नमस्कार. काय नाव काय? रवींद्र पंडित. वासुंबे. काय जिल्हा परिषद पंचायत निवडणूक चालू आहे त्या. मग काय हवा कोणाची आहे? हवा सगळी हा सगळ्यांची आहे. सगळ्यांची आहे. मग काय जास्त हवा कोणाची आहे? काय सांगायचं हा काय सांगायचं सांगू शकत नाही. मनाला नमस्कार म्हटलं मामा. नमस्कार काय नाव काय? निवृत्ती दादा येडके वासुंबे. वासुंदे. आता जिल्हा परिषद पंचायत निवडणूक चालू आहे त्या. हाय मग काय हवा कोणाची आहे? हवा काय तसं सांगता येत नाही तर दोन तसं काय सांगता येत नाही बरं का. हा होय उमेदवार तुमच्याकडे येते की नाही? येतेच की. येते. होय. मामा नमस्कार. नमस्कार नमस्कार काय नाव काय? काश्मीर दादू लांडगे. मग काय निवडणूक चालू आहे त्या. काय चालू आहे येतो ते जातो चालू आहे. मग काय हवा कोणाची आहे? काय ते सांगता येत नाही सगळ्यांचा कालवा येतो कुठे कोण येते काय सांगायचं. काय तुमच्याकडे कोण आले नाही येते की सगळे येते ते ते? हा? सगळे येते ते तुमचे काय नमस्कार म्हटले. नमस्कार काय नाव काय? कुमार चव्हाण. आता जिल्हा परिषद पंचायत निवडणूक चालू आहे त्या. बर मग काय हवा कोणाची आहे? काय काय आपल्याला माहित नाही हा एवढं काय माहित नाही. उमेदवार कोण आहे हे तर माहिती आहे का? पुकारचे की रोज. नमस्कार. काय नाव काय? माझं नाव रामचंद्र जाधव लांडगे. हो गाव वासुंदे. पण आता निवडणूक चालू आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या. मग काय हवा कोणाची आहे? सायकल फोन हा आपण जात नसते नसताय. काय केलंय? 7 तारखेला. 7 तारखेला आहे. पुन्हा जायचं सांगा. काय नाव सांगायचं? काय चाललंय? काय नाही बरं आहे चांगलं चाललंय. नाव काय? मंगल वसंत शिरतोडे गाव वासुंबे. मग काय जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका चालू आहे त्या. होय मग काय हवा कोणाची आहे? हवा काय लाडकी बहिणी कोण असेल त्याचीच हवायची. हा लाडक्या बहिणीची योजना आहे त्यालाच देणार. कोण आहे लाडक्या बहिणी पैसे देणार कोण आहे?
कोण आता शिंदे साहेब आहे की अजित दादा गेला आता हा मग अजित दादा शिंदे साहेब हेच निघते होय तुम्हाला काय वाटते काही नाही बाई आपल्याला काय कळत नाही काय नाव आहे गाव गाव इथले इथलं वासुमीच आहे व्हय? आता निवडणूक चालू आहे त्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या बर मग काय हवा कोणाची आहे कोण येईल असं वाटतंय आता मला काय कळते हा? मला काय कळते काय उमेदवार कोण आहे ही तर माहिती आहे का काय माहित नाही हा नाव काय गाव कुठलं हा? तासगाव तासगाव नगर परिषद मध्ये येत आहे का आमची मतदान इथे नाही गावाकडे गावावर आहे आता निवडणूक चालू आहे त्या जिल्हा परिषद पंचायत समिती तर काय हवा कोणाची आहे हवा तर बघे की कोणाची आहे काय हा तरी पण उमेदवार येते की नाही येतेच की येते काय काय कोणाची हवा वाटत्या हवा काकाकडं काकाकडनं नमस्कार नमस्कार काय नाव काय भोसले गजानन शंकर आता निवडणूक चालू आहे त्या जिल्हा परिषद पंचायत समिती बोला मग काय हवा कोणाची आहे हो काय हा? आता हो म्हणजे तर जिल्हा परिषदला अमित दादाजी आम्ही दादाजी त्यांची डीके नानांची DK नानांची, हा. असं आहे पंचायत समितीला पंचायत समितीला काय रोकडे हा. काय नाव रोकडे नाव काय एवढं मला आठवत नाही. नेहार रोकडे नेहार रोकडे. हा रोकडे मग काय जास्त हवा कोणाची येईल कोण आहे उमेदवार चांगला हो डीके नानाजी दिसते जास्तीत जास्त DK नानाजी. हो हा नमस्कार म्हटलं नमस्कार काय नाव काय माझं नाव सूर्यकांत परशुराम गेल राहणार वासुंबे तालुका जिल्हा- तासगाव जिल्हा परिषद पंचायत निवडणुका चालू आहे त्या हा. मग काय हवा कोणाची आहे हवा आता दोन्हीकडे प्रचार जोरात चालू आहे हा. पण आता जो प्रत्यक्ष मतदारापर्यंत पोहोचेल हा. त्याच्यावर अवलंबून राहील पण प्रचार दोन्हीकडे जोरात होता जोरात आहे हा. तर काय नवीन मुद्दा काय तुम्हाला काय सुख सुविधा काय पाहिजे काय मुद्दा काय आता लोकांच्या आता वासुंबी क्षेत्रात त्यांना म्हटलं तर प्रॉब्लेम गटारीचा प्रॉब्लेम आहे हा. काही ठिकाणी रस्ते नाहीत हा. रस्त्याचाही प्रॉब्लेम आहे बाकी काय व्यायामची शाळा अशा बाकीच्या गोष्टी करायलाच लागणार नमस्कार मी भास्कर सुभाष बसने वासुंबी सरस्वती नगर गल्ली नंबर 4 मतदार आहे तर हवा कोणाची आहे मग काय आता वातावरण सगळीकडे टाईटच आहे दोन्ही पक्षाचे दोन्ही ह्याचे कार्यकर्ते जोमाने तयारीला लागले ते हा. पण बऱ्यापैकी हात बी नेटाला यायला लागलाय हा. आणि घड्याळाने बी जोर धरलाय धरलाय त्यामुळे काय आता त्यात बघूया असं चोरच लागल्या चांगली कोणाचं काय मतदान कसं पडतंय त्यानुसार ठरेल ते आता काय आणि 2-4 दिवस अगोदर कलाटणी आहेत की अंतर्गत फिरलं कोणाची काय मत कोण काय आणि कोणाची पाकिट पिकेट असलं तर आणि काय त्याच्यावर आणि राहणार की कारण आता हल्ली पाकिटाशिवाय माणसं तयार होईना झालेली तुम्ही पकडाच वाट बघायला लागलाय नाही आम्ही प्रामाणिक सच्चे निष्ठावान आम्हाला जिथं न्यायाची बाजू वाटते तिथंच आम्ही मतदान करणार कुणी आम्ही दाखवलं कुठले भूल थापा देऊन आला तरी आम्ही त्याला बळी पडणार नाही आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही योग्य मतदान करून जो आमचा विकास करेल आमचं कार्य करेल त्यालाच आम्ही निवडून देणार आमचे गेंड साहेब असतील किंवा आणि बाकीच्यांचं युनिट आहे ज्येष्ठ नागरिकांचं जवळजवळ 100-200 लोकांचं त्यांचा ग्रुप फार मोठा आहे आणि ते म्हणले की आपल्याला न्यायाने किंवा आपली कामं करणारा जो येईल त्याच्यासाठी आपण झटायचं आणि आम्ही रोज आमची मिटिंग असते की बाबा बसलो की इथं आपले गप्पा मारत की चर्चा होती की बाबा कच करूया काय करायचं कोण उमेदवार कसा आहे ते काय असं चाललंय आता बघूया काय काय चर्चा काय होती तुमची चर्चा अशीच जनरलीच अजून काय तसं बाकी काही विषय नाहीये पण दोन्हीकडं गाड्या प्रचाराच्या आहे ते जोरात रणधुमाळी चालू आहे अगदी काय काय नाव काय तुमचं सुनीता अकरा गाव सरस्वती नगर वाचतो बरं काय आता हवा काय आहे? जिल्हा परिषद पंचायत समितीची हवा काय आहे? काय हवंय आता आमचं काय जावं
तर काय कोण येईल असं वाटतं? कोण येईल आता कसं माहितीये का कोणी कोण काय काम करत त्याच्यावर अवलंबून. बरोबर आहे. पंचायत समितीला तुमच्या गावचे 2 उमेदवार आहेत. होय माहिती मग काय त्यांच्या नावा कोणाची काम करणार माणूस कोण आहे? काय नसतंय आपलं. हा? असं म्हणलं. नमस्ते. काय नाव काय तुमचं? अशोक पाटील. गाव सोनी. सोनी बोसर. या बा. काय म्हणलं? नमस्कार नमस्कार. काय नाव काय तुमचं? प्रशांत पाटील. गाव वासुंदे. गाव असून दे. हा. बरं आता जिल्हा परिषद पंचायत निवडणूक चालू आहे त्या. होय. तर काय हवा कोणाची? हवा इथं जिल्हा परिषदला अमित दया पाटलाची हवा जास्त आहे आताची. आणि पंचायत समिती गणात बालिका माने घड्याळ आहे. बरं. हाय जी जोरात हवा आहे. हवा म्हणजे 100% निवडून येणार. मग काय काम कसं वाटतंय त्यांचं? काम चांगलं आहे. चांगलं आहे. होय अमित भैयाचं पण काम पूर्वीपासून अमित भैया शिक्षण महाविद्यालय वगैरे वसंतदादा कारखान्या माध्यमातून त्यांनी पण चांगली कामं केली. बालिका माने यांचे पती पूर्वी आपल्या वासुंबे गावचे उपसरपंच होते. त्या माध्यमातून त्यांनी भरपूर त्यांच्या काळात पण भरपूर कामं केले. संजय काकाच्या माध्यमातून 100% यांचा विजय फिक्स आहे. नमस्कार. काय नाव काय? वाटतं भुवन रघुनाथ वाटतं. गाव गाव वासुंबे. असून दे. म्हणजे राहायला वाचला गाव तासगाव राहायला वाचून निवडणूक चालू आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या. मग काय हवा कोणाची? मला का म्हणा आम्ही नुसता सकाळी गेलो संध्याकाळी घालायचे असं आहे. हा आपल्याला काय माहिती नाही. बरं बरं. बाहेर काय घेतलं? नमस्कार म्हणलं. नमस्कार. काय नाव काय तुमचं? दीपक जाधव. दीपक केशव जाधव. आता निवडणूक चालू आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या. हो दोन्ही चालू. मग काय हवा कोणाची? हवा आमच्या दादाजी. हा? दादाजी. कुठले दादा? रोहित दादा. रोहित दादांचे. उमेदवार कोण आहे माहिती आहे का? काय नाव काय? पुढे काय आणि पाटील. विकेनाना पाटील. तुमचं चिन्ह काय आहे? सुपारी. नमस्कार. नमस्कार. आपल्या वासुबे गावामध्ये मेजर पोपटकळी वासुंबे तालुका जिल्हा सांगली. हा, आपल्या गावचा विकास करण्यासाठी हा, अमित भैया पाटील हा. आणि माने विजया बालिका विजय माने हम्म. या आपल्या गावचा विकास करण्यासाठी आपल्या उमेदवार निवडून म्हणजे उमेदवार उभे राहिलेत. हा. आणि ह्या दोघांना भरघोस मताने निवडून देण्याचं काम सर्व नागरिकांनी करणं गरजेचं आहे. आणि अमित भैया पाटील आणि बालिका विजय माने या 5 वर्षामध्ये आपल्या गावचा म्हणजे आपल्या संपूर्ण वासुबे गावातला विकास, रस्ते असू दे, शाळेचा प्रश्न असू दे, कॉलेजच्या मुलाचा प्रश्न असू दे, तुमचा आरोग्य असू दे, महिलांचा प्रश्न, स्वामित्व प्रश्न असू दे, सर्व समस्या सोडवण्याचे हे दोघं सामर्थ्य आहे. ते त्याने आम्हाला वचन दिले. आजपर्यंत त्याने कार्य करत आहेत आणि त्यांना एक मेजर पोपटकळी या हेतून मी त्यांना पार्लमेंट देत आहे. नमस्कार. काय नाव काय? महेश चव्हाण सरकार. काय निवडणूक चालू आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या. होय. मग काय हवा कोणाची? होय इथं जरा तुतारीची दिसा लागले. तुतारीची. काय उमेदवार कोण आहे? उमेदवार इथे आहेत ते नाना देवी नाना विकेनाना पाटील. पंचायत समितीला पंचायत समितीला हे आहेत काय म्हणतात? रोकडे. रोकडे. हा रोकडे म्हणून आहेत. रोकडे माने. त्याला आमचं प्रॉपर तसं मनेराजुरी गाव येते. हा, हा. आणि मनेराजुरी मध्ये जरा तिकडे हवा जरा वेगळी चालू आहे. हा, मनोराजीला काय हवा चालू आहे? मनेराजुरी जरा शशिकांत आमदार चालू आहे. ते हवा आहे ती कुठल्या पक्ष? ह्याच्यावर घड्याळ. बरं. जिल्हा परिषद पंचायत समिती. रुक्मिणी दिनकर माने. मी इकडे कसा राहता वासुंबरा? फिरायला नातोय माझा. नातोय. सुजाता अशोक पाटील. मुक्काम पोस्ट म्हणजे वासुंबे. जिल्हा परिषद गट येळावी आणि पंचायत समिती गट वासुंबे त्या गटात मी राहते. मी तसं म्हणजे जिल्हा ह्याच आता तुम्ही विचार. हा, जिल्हा परिषद म्हणजे आता निवडणूक चालू आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या. मग काय हवा कोणाची आहे? तसं आता अजून तर निश्चित सांगता येत नाही. नाही. आणि तसं अजून 1-2-3 दिवस जातील तेव्हा कळेल काय ते म्हणजे क्लिअर होईल, स्पष्ट होईल. तसं सांगता येत नाही कोणाची हवा आहे असं, कारण दोघांचंही काम चांगलं आहे. आणि म्हणजे अजून जनतेच्या मनाचा कौल आहे शेवटी. तर काय महिलांसाठी तुमच्या ह्या गावासाठी नवीन असं कुठले उपक्रम राबवले पाहिजे? आता सध्या तरी महिलांसाठी चालू आहे म्हणजे महिला सक्षमीकरण दादांचं चालू आहे, नानांचंही काम चांगलं आहे.
चालेल. आता जनतेच्या मनात काय आहे ते सांगता येत नाही.